बी स्टेडी फिट अँड बी हेल्दी. बारीक हो मराठीत. ते त्याला बोलता येत नाहीये. ते कळलं मला काय बोलायचं. मग काय मी करते खूप प्रयत्न पण नाही होते. मी काय करू. इसलिए एक्सपेक्टेशन मेरे ख्याल से वो सबका है, मेरा अकेले का नहीं है. बट ऐसा दिन आएगा जब मैं बोल सकता हूँ कि माझा डोकं नको खाऊ. हा कार्यक्रम इथेच संपला. नो कमेंट्स. पण त्यांना आता उत्तर तर द्यावं लागेल. अपेक्षा आहे ती. डोकं नको खाऊस काय माहिती. जेवण पण बनवायचंय डोकं पण नाही खायचं काय माहिती. माहित नाही होईल की नाही. तुम्हाला मी एवढंच म्हणू शकतो, घरी गेल्यावर शुभेच्छा आहेत. बरोबर. आता आज सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणाल आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला म्हणाल? थँक्यू माझ्या आईला. कारण म्हणजे सगळ्यांचीच आई ग्रेट असते. म्हणजे आय नो सगळे जनरली आईलाच म्हणतात, पण एस्पेशली माझ्या बर्थच्या वेळी तिने मला खूप सपोर्ट केला. माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी आणि एव्हरीथिंग. ती माझ्याबरोबर कॅनडाला पण होती 5 महिने आणि फार हिवाळा होता तेव्हा. -35 डिग्री टेम्परेचर होतं. खूप बर्फ होता. सो तिला थँक्यू म्हणायचं आहे. त्याने जो सपोर्ट मला दिला. आणि सॉरी असं कोणाला मी असं लगेच बोलून टाकते सॉरी काय असेल ते मनात काही ठेवत नाही. त्यामुळे असं काही पर्टिक्युलरली नाही, पण कोणालाही सगळ्यांना ज्यांना पण मी कोणाला चुकून माकून दुखवलं असेल त्यांना सॉरी. म्हणजे तुम्हाला नाही मी म्हणते सॉरी लगेच. आणि यांच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही त्याच्यासाठी आधीच सॉरी ॲडव्हान्स मध्ये. आता तुम्ही सांगा सॉरी और थैंक यू किसको? थैंक यू मैं स्पेसिफिकली मेरा मम्मी पापा को बोलना चाहता हूँ कि टू लेट देम मैरी प्राची सो दैट आई कैन हैव द ब्यूटीफुल लाइफ. सॉरी फिर शायद उन दोनों को ही बोलना चाहूँगा कि अभी मैं उन लोग के साथ ज़्यादा टाइम बिता नहीं पा रहा हूँ. आई विश कि मैं उन सबके साथ ज़्यादा टाइम बिता पाऊँ जैसा प्राची बोली है, ज़्यादा टाइम घर में रख के. बट आई विल ट्राई. आणि तुमच्या दोघांच्या वतीनं मी सॉरी कोणाला म्हणणार आहे सांग? थँक्यू म्हणणार आहे त्या क्षणाला, ज्या क्षणाला तुमचं लग्न झालं तो ते क्षण आहे त्याला थँक्यू. आणि सॉरी ज्या क्षणी तो मासा बर्वे गुरुजी सॉरी. पण विधी महत्वाचे असतात आणि ते प्रत्येकासाठी आपले आपले विधी त्याचं स्थान हे तेवढंच मोठं असतं. आज दोघेही हसतायत, संपूर्ण कुटुंब हसतंय. आज आई बाबा परदेशात आहेत, बहीण तिकडे आहे. आज जेव्हा हा कार्यक्रम बघतील तेव्हा जिथे आहेत तिथून यांच्या सुखासाठीच प्रार्थना करतील. या दोघांनाही शुभेच्छा देऊया. हसत आनंदात राहा असं म्हणत देऊया झी मराठीकडून ही भेटवस्तू आधी तुमच्यासाठी. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.